जय श्री शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। रॉयल शेतकरी यांनी एक प्रश्न विचारला आहे, सर वांगी झाडाच्या फांद्या वाळत आहे। शेतकरी मित्र हो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, कुठल्याही पिकाच्या ज्या फांद्या आहेत ते वाळतात। बऱ्याच अंशी हा अर्ली ब्लाइट असतो, म्हणजे लवकर येणारा करपा जो शेंड्याकडून खाली जातो आणि वाळत नेतो। दुसरा प्रकार आहे खोडकीड असते। खोडकिडीमध्ये शेंड्याच्या खालच्या भागात जे खोड असतं ते नरम असतं आणि त्या नरम खोडामध्ये अळी असते। ती अळी त्या गाभ्याला पोखरून टाकते आणि त्यामुळेही तुमचे शेंडे वाळतात। म्हणजे कीड किंवा रोग या दोन कारणांनी तुमच्या पिकामध्ये अशा प्रकारे फांदी मर येते किंवा तुमचं झाड सुकून जातं। अशा परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याप्रमाणे मांजर जर जास्त पिलं झाली आणि ती जर कमजोर झाली तर कमजोर असलेल्या 1-2 पिलांना खाऊन घेते, तशाच प्रकारे जेव्हा झाडाला अन्नद्रव्य कमी पडतात तेव्हा झाड त्याच्या 1-2 फांद्यांचा बळी देतं। मग अशा प्रकारे ते कमजोर झालेल्या झाडाच्या फांद्या स्ट्रॉंग करण्यासाठी आपण त्या जमिनीमधला बेसल डोस किंवा जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब सुपीकता वाढवणं गरजेचं आहे। आणि मग त्यासाठी आपण SCT वैदिकचा सम्राट बेसल डोस आहे तो बेस डोस देऊ शकता। तुम्ही तात्पुरता पर्याय म्हणून LSQ जी ट्रीटमेंट आहे ती करू शकता शिलाजीतची। आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना बरोबर संपर्क करून आमच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन जर आपण आमच्या शेड्यूल प्रमाणे जर वांगे पिकवले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची किडीची रोगाची समस्या न येता सुंदर उत्पादन मिळेल। धन्यवाद।